नमस्कार मित्रांनो. आज आपण जी घटना पाहणार आहोत ही घडली आहे इंदापूरमध्ये. 2 ट्रकांचा मालक असलेला दीपक तसा स्वभावाने शांत होता. पण आज मात्र त्याची खूप चिडचिड होत होती. कारण असे होते की त्याचा एक ड्रायव्हर आहे मनोज. तो 2 दिवसांपासून आपली गाडी टोल नाक्यावर पार्क करून बेवारसपणे निघून गेलेला होता. एवढंच नव्हे तर तो त्याच्याकडून उचल म्हणून 20,000 रुपये घेऊनही गेला होता. त्यामुळे दीपक खूपच रागावला होता. दीपक असा विचार करतो की मनोजच्या घरी जाऊन त्याच्याकडून पैसेही वसूल करायचे आणि त्याला परत गाडीवर कामालाही घेऊन यायचे. असा विचार करून तो मनोजच्या घरी जातो. ज्यावेळी दीपक मनोजच्या घरी पोहोचतो त्यावेळी मनोजची पत्नी सुनीता कट्ट्यावर बसून आंघोळ करत होती. ती पूर्णपणे आपल्या विचारांमध्ये गुंतलेली होती. तिला असे वाटत होते की तिचे घर आडोशाला असल्यामुळे तिथे कोणीही येणार नाही. शिवाय त्यांच्या घरी बाथरूमही नव्हते. परिस्थिती गरीब असल्यामुळे ती बाहेर कट्ट्यावर बसूनच आंघोळ करत होती. पण नेमक्याच त्यावेळी दीपक तिथे जातो. दीपक जेव्हा मनोजच्या पत्नीला म्हणजेच सुनीतालाच पाहतो त्यावेळी तो पूर्णपणे घायाळ होतो. तो सुनीताशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि हळूहळू त्यांच्यात संवाद सुरू होतो. पुढे त्यांच्या संबंधांमध्ये जवळीक निर्माण होते. त्यानंतर अशी काही घटना घडते मित्रांनो की तुम्ही म्हणाल की ही घटना घडायलाच नको होती. पूर्ण स्टोरी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दीपक स्वतः 10 वर्षांपासून ट्रक चालवत होता. पण गेल्या 5 वर्षांमध्ये त्याने ड्रायव्हिंग सोडून स्वतःची गाडी घ्यायचा निर्णय घेतला. 5 वर्षांनंतर त्याचा हा निर्णय योग्य ठरलेला होता. कारण आता त्याच्याकडे 2 गाड्या होत्या. त्या 2 गाड्यांवर 3 ड्रायव्हर काम करत होते. त्यामध्येच मनोज नावाचा एक ड्रायव्हर होता. मनोज एका छोट्याशा गावातून आलेला होता. वयाने तो साधारण 27 ते 28 वर्षांचा होता. मनोज दारू खूप प्यायचा. नशा करायची त्याला सवयच होती. त्यामुळे त्याच्या घरी पैसे जात नव्हते. त्यावेळी मनोजची पत्नी दीपककडे येते. ती दीपककडे विनवणी करते आणि सांगते की माझा पती मनोज खूप दारू पितो. माझे 2 वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे. तो दारू पिऊन घरी येतो, भांडण करतो, मारामारी करतो आणि घर खर्चासाठी पैसेही देत नाही. तुम्ही कृपया याच्याकडून काम करून घ्या. जेवढे लागतील तेवढे पैसे याला खर्चासाठी द्या. पण पगार मात्र माझ्या हातात द्या. नाहीतर मी महिन्याच्या शेवटी पगार घ्यायला येत जाईन. मनोजच्या पत्नीची ही अवस्था पाहून दीपकला तिची दया येते. तो तिला म्हणतो, "हो, चालेल वहिनी. मी पगार तुमच्याच हातात देत जाईन. याला फक्त थोडेफार खर्चापुरते पैसे देईन." दीपकने मनोजच्या पत्नीला असे वचन दिले होते आणि त्याने तसेच केले. तो हळूहळू मनोजच्या पत्नीला पगार देऊ लागला आणि मनोजला फक्त 500 ते 1,000 रुपये खर्चासाठी देत होता. पण मनोजला दारूची सवय असल्यामुळे त्याची पैशांची गरज सतत वाढत होती. तो काही ना काही कारणे सांगून दीपककडून पैसे घेतच राहायचा. मात्र दीपकला त्याची कारणे ओळखू येऊ लागली होती. त्यामुळे तो त्याला अनेकदा कमी पैसे देत होता. एके दिवशी असंच मनोज शहराच्या बाहेर असताना दीपकला फोन करून म्हणतो, "मालक, माझी आई या शहरामध्ये दवाखान्यात ॲडमिट आहे. त्यामुळे मला अर्जंट 20,000 रुपयांची गरज आहे बिल भरण्यासाठी." तो काहीच विचार करत नाही. आई आजारी आहे असं ऐकल्यावर दीपक लगेच मनोजच्या फोनपेवर 20,000 रुपये ट्रान्स्फर करतो. मनोजच्या खात्यात ज्या वेळेला पैसे येतात त्यावेळेला तो आपला फोन बंद करतो आणि थेट दारूच्या अड्ड्यावर जाऊन बसतो. तिथे तो बिनधास्तपणे दारू प्यायला लागतो. मनसोक्त दारू पितो. दारू पिऊन झाल्यानंतर मनोज तिथेच पालथे पडतो. पालथे पडल्यानंतर मित्रांनो त्याला काहीच शुद्ध राहत नाही. त्याला होश येत नाही. काहीच कळतच नाही. त्याच दरम्यान त्याचा मोबाईल चोरीला जातो. तो तिथे तब्बल 2 दिवस पडून असतो. ज्या वेळेला त्याला शुद्ध येते त्यावेळेला तो घरी येतो. पण घरी आल्यानंतर अशी काही घटना घडलेली असते की त्याला ते समजतच नाही की हे सगळं नेमकं कसं घडलं. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की इकडे जो दीपक आहे तो मनोजवर नाराज झालेला होता. त्याच्यावर खूप रागवलेला होता. तो त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी आणि त्याला पुन्हा कामावर घेऊन येण्यासाठी त्याच्या घरी गेलेला होता.
त्यावेळी मनोजची पत्नी तिथे आंघोळ करत होती. तिचं नाव सुनीता. सुनीता दिसायला खूप चांगली होती, एकदम मस्त अशी. तिचं 2 वर्षापूर्वीच लग्न झालेलं होतं. दीपकने ज्या वेळेला तिला पाहिलं त्यावेळेला तो पूर्णपणे घायाळ झालेला होता. सुनीता जेव्हा पाहते की दीपक आलेला आहे आणि तो तिला अशा नजरेने पाहतो आहे, त्यावेळेला ती लगेच घरामध्ये जाते. साडी वगैरे घालते आणि बाहेर येते. बाहेर येऊन ती म्हणते, "बोला भाऊजी, काय झालं? कसं काय आलात? आमचे हे आज इकडे आले नाहीत का?" त्यावर दीपक म्हणतो, "2 दिवस झाले. माझ्याकडून आईच्या हॉस्पिटलचं कारण सांगून 20,000 रुपये उचल म्हणून घेऊन गेलाय. अजूनपर्यंत तो माघारी आलेला नाही. म्हणून वाटलं की घरी आलाय का ते विचारावं." यावर सुनीता म्हणते, "असं काहीच नाही. आई तर इथेच आहे. आईला काहीच झालेलं नाही. मग 20,000 रुपये तुमच्याकडून कशासाठी घेतले त्याने? काहीतरी नक्कीच दारू प्यायला गेला असणार." असं म्हणून ती दीपकला म्हणते, "कशाला दिले भाऊजी तुम्ही पैसे?" दीपक म्हणतो, "आता माझ्याकडून चूक झाली. पण ज्या वेळेला तो घरी येईल त्यावेळेला मला नक्की फोन करा. माझा नंबर घ्या." असं म्हणून तो तिला आपला नंबर देतो. तेवढ्यात सुनीता रडायला लागते. ती म्हणते, "काय करावं या माणसाचं? पैसे घेऊन असा उडवतो. आता घरी बाजारासाठीही पैसे नाहीत. घरात काहीच नाही. आता मी काय करू?" असं ती म्हणाल्यानंतर दीपकला तिची माया येते. दीपक काय करतो, तो 2,000 रुपये काढतो आणि ते सुनीताच्या हातात टेकवतो. तो म्हणतो, "बाजार वगैरे खरेदी करा. मी त्याच्याकडून नंतर काम करून घेऊन हे पैसे कापून घेईन." सुनीताला दीपक पहिल्यापासूनच चांगला वाटत होता, पण आता तर तो तिला देवमाणूसच वाटायला लागला होता. दीपकने तिच्यावर चांगलाच इम्प्रेशन पाडलेलं होतं आणि दीपकला देखील हेच हवं होतं. सुनीताच्या नजरेत स्वतःचं चांगलं इम्प्रेशन पाडायचं होतं. जी सुनीता आहे ती काही करून आपली करायची, असा विचार करून तो तिला 2,000 रुपये देतो आणि तिथून निघून जातो. तो तिचा मोबाईल नंबरही घेतो. 2 दिवसानंतर तो तिला कॉल करून विचारतो, "वहिनी, काही पैशांची गरज आहे का? आणि मनोज घरी आला का? आला असेल तर त्याला कामावर पाठवून द्या." तोपर्यंत मनोज घरी आलेला असतो. त्याची बायको मनोजला दीपककडे कामावर पाठवते. दीपक त्याला चांगलाच रागावतो की "तू असं का केलंस?" पण जास्त काही बोलत नाही. कारण त्याला आता मनोजला कामावर लावायचं असतं. त्याच्याशी सेटिंग ठेवायची असते आणि दारूसाठी थोडेफार पैसे द्यायचे असतात. आता असं होतं की इकडे दारू पिण्यासाठी थोडे पैसे दिले की दीपक थेट घरी जायचा. हळूहळू या सगळ्यातून दीपक आणि सुनीता यांच्यात असे काही कनेक्शन जुळले की दोघांमध्ये रगडारगडी सुरू झाली. तिकडे नवरा दारू पिऊन पडायचा आणि इकडे हा त्याच्या बायकोचा घाम काढायचा. दीपक आणि सुनीताचं नातं एवढं घट्ट झालं होतं की दीपक आता तिला शॉपिंगला वगैरे घेऊन जायचा. आणि जी सुनीता आहे ती आपल्या सासूला असं सांगायची की मनोजने मालकाकडून उचल घेतलेली आहे. ती फेडण्यासाठी मी त्यांच्या घरी कामाला जाते. तिच्या सासूला आणि आईलाही हे खरंच वाटायचं. सासू म्हणायची, "ठीक आहे, काही अडचण नाही, जा." ती तिला डबा वगैरे बांधून द्यायची. आणि मग दीपक आणि सुनीता पूर्ण शहरामध्ये फिरायचे, मौजमजा करायचे, पिक्चरला जायचे, हॉटेलमध्ये जायचे आणि तिथे चादर चुरगळायचे. एके दिवशी असंच मनोज घरी आल्यानंतर त्याची आई त्याला म्हणते, "मालकाकडून उचल घेतली आणि दारू पितोस?" त्यावर मनोज म्हणतो, "कसली उचल? मी तर सगळी उचल फेडली आहे." असं म्हटल्यावर त्याची आई म्हणते, "काय बोलतोस तू? तुझी बायको त्यांच्या रानात कामाला जाऊन उचल फेडते." हे ऐकून मनोज म्हणतो, "हे कधी झालं आणि हे मला कधी समजलं पण नाही. बायकोनं मला काही सांगितलंच नाही." तेव्हा मनोजची आई त्याला म्हणते, "तुझी बायको घरी आल्यानंतर तिला विचार, नेमका विषय काय आहे." ज्या वेळेला सुनीता घरी येते त्यावेळेला मनोज तिला विचारतो, "आज कुठे गेलीस?" तेव्हा ती म्हणते, "आपले जे भाऊजी आहेत ना, दीपक भाऊजी, त्यांच्या रानात कामाला गेले होते. त्यांनी सांगितलं की मनोजने उचल घेतलेली आहे. ती फेडण्यासाठी तू माझ्या घरी कामाला ये." पण मनोजला आता संशय आलेला असतो. मनोजला संशय आल्यानंतर तो दोघांवर लक्ष ठेवायला सुरुवात करतो.
दुसऱ्या दिवशी त्याच्या लक्षात येतं की हे दोघे बाहेर जातात, फिरतात आणि वेगवेगळे कार्यक्रम करतात. आता मनोजच्या डोक्यात वेगळीच आयडिया आलेली होती. मनोज त्याच्या बायकोला म्हणतो, आता माझ्या लक्षात आलंय की तू उचल फेडण्याच्या नावाखाली काय करत आहेस. तर आता एक काम कर. हे सगळं तू पैशासाठीच करत आहेस ना, तर मग त्याच्याकडून चांगले पैसे घ्यायचे. प्रत्येक वेळी शरीरसंबंध झाले की 1,000, 2,000 असे पैसे घ्यायचे. त्याची बायको हवालदिल होते. एकतर हे सगळं समजून सुद्धा तिचा नवरा काहीच म्हणत नाही. उलट असं सांगतोय म्हटल्यावर तिची अजूनच हिंमत वाढते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, हे दोघं शॉपिंगला जायचे. त्यावेळी ती त्याच्यासोबत दररोज शरीरसंबंध ठेवायची आणि तिथे गेल्यानंतर त्याच्याकडून पैसे घेऊन यायची. आता तिच्या मागण्या इतक्या वाढत गेल्या होत्या की त्या थेट ₹1,00,000 गेल्या होत्या. तसा तर दीपकला देखील त्याच्या गाडीचे हप्ते भरायचे असायचे, पण तो काहीही विचार न करता पैसे देऊन टाकायचा. असं करता करता त्याच्या गाडीचे हप्ते थकायला लागले. हप्ते थकले की फायनान्सवाल्यांनी त्याची गाडी जप्त करून नेली. गाडी जप्त करून नेल्यानंतर दीपकच्या हातात पैसे येणं बंद झालं. आता तो सुनीताला कुठून पैसे देणार? सुनीताला पैसे देणं बंद झालं तेव्हा सुनीताही त्याच्याकडे येणं बंद करते. असा प्रकार झाला की दीपक पूर्णपणे बर्बाद झाला होता. बाईच्या नादात पडून जोपर्यंत त्याच्याकडे पैसे होते तोपर्यंत सगळं चालू होतं. पण पैसे संपताच सगळा खेळ संपला होता. मात्र दीपक म्हणतो की हिनं माझा चांगलाच काटा काढलाय. एके दिवशी असंच तो सुनीताला म्हणतो, आज माझ्याकडे ₹1,00,000 आले आहेत. मी तुला ₹1,00,000 देतो. तू ये. आज उसामध्ये कार्यक्रम करू. असं म्हटल्यावर सुनीता आनंदाने होकार देते आणि त्याच्याकडे जाते. ज्या वेळेला ती त्याच्याकडे जाते त्यावेळेला दीपकने पूर्ण फिल्डिंग आधीच सेट करून ठेवलेली असते. तो तिच्याशी शरीरसंबंध ठेवतो आणि तिथेच तिचा गळा दाबून तिला उसामध्ये टाकून देतो. त्यानंतर दीपक तिथून निघून जातो. तो आधीच बर्बाद झालेला होता. मनोजला मात्र इतकं माहीत होतं की सुनीता सकाळपासून दीपककडे गेली आहे. संध्याकाळ झाली तरी अजून घरी परत आलेली नाही. म्हणून तो सतत तिला कॉल करत राहतो, पण फोन उचलला जात नाही. मग तो दीपकला कॉल करतो, पण दीपकही फोन उचलत नाही. दीपक फरार झालेला असतो. मग मित्रांनो, पोलिसांना कॉल करण्यात येतो. पोलीस येतात, सर्च ऑपरेशन सुरू करतात. त्यानंतर सुनीता उसामध्ये सापडते. तिची अवस्था इतकी वाईट असते की तिला थेट पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात येतं. तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात येतं की हा सगळा प्रकार आधीपासून प्लॅन करून केलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी मनोजला विचारपूस केली की तुला कोणावर संशय आहे? तेव्हा मनोज म्हणतो, दीपक, माझा मालक. त्याच्यासोबत माझ्या बायकोचे शरीरसंबंध होते. जेव्हा पोलिसांना हेही समजतं की मनोज स्वतः त्याच्या बायकोकडून शरीरसंबंधासाठी पैसे घ्यायला सांगत होता, तेव्हा पोलिसांनी सर्वात आधी मनोजलाच ताब्यात घेतलं आणि दीपकचा शोध सुरू केला. दीपकचा शोध घेतल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी दीपक दुसऱ्या शहरामध्ये सापडतो. त्याला अटक करण्यात येते आणि आता त्याच्यावर पूर्णपणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोघांनाही ताब्यात घेतल्यामुळे दोघांवरही गुन्हा सुरू आहे. आता मला सांगा मित्रांनो, या सगळ्या प्रकरणात या दोघांना काय शिक्षा होईल? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.